पडला दात बघू. बाई पहिला दात पडला बघू बघू. जा तोंड धुजा पहिला बाथरूम मध्ये जाऊन पळू कर. दादाचा दात तुटला. विहानचा पहिला दात तुटलेला आहे. विहान आता 7 वर्षाचा होईल पूर्ण. आणि हे बघून मात्र स्वीटूला खूपच कुतूहल वाटत होतं. पडलेला दात ना झाडाच्या बुडाला मी पुरायला सांगितला, कारण आम्हीही लहान असताना असंच करायचो. इकडं मात्र नागपंचमीची पूर्ण तयारी चालू होती. कुकरमध्ये लावलेला आहे भात, भजे तळायला घेतलेले आहेत आणि आमटीसाठी वाटण बनवलेलं आहे. तर आज ना मी हिरव्या मिरच्याची आमटी बनवणार आहे. तर म्हटलं पूर्ण तर काही व्हिडिओ शूट केला नाही. इकडं जे चाळणीमध्ये दिसत आहेत ना ते कानोले आहेत आणि इकडं ना मी पटापट पुरणपोळ्या बनवण्यासाठी घेतलेले आहेत. पुरणपोळी मात्र मस्त तव्यावर डान्स करते बघा, कशी भारी दिसते. आणि ह्या आहेत ना मैद्याच्या पोळ्या आहेत. तर गावी तर गव्हाच्या पिठाच्या करतात, पण मला खरं तर मैद्याच्या पिठाच्या खरंच खूपच आवडतात पोळ्या. आणि इकडं माझं जेवण चालू होतं तोपर्यंत मात्र हे पूजा करून घेत होते. जसं बघायला गेलं ना तर गावी आई ना भिंतीवर नागोबा असे 5 नाग काढायचे आणि त्याची पूजा वगैरे करायची. ज्वारीच्या लाह्या पाडायच्या. अंगणामध्ये झाडाला असा उंच झोका बांधायचा. सगळं काही जेवण पूजा वगैरे आटपली की सगळ्या जणींना उंच उंच झोके घ्यायच्या. म्हणजे जोडी जोडीनं जे झोके आहेत ना ते चढवायचे. कोणाचा उंच झोका चढेल असं कॉम्पिटिशन असायचं. खरं ते दिवस आता येत नाहीत. आणि अंगणामध्ये झाडं तर मात्र सध्या कोणाच्या दिसतच नाही आहेत. पहिले माझ्याही जे माहेरी होतं ना ती अंगणामध्ये झाड होतं आणि त्या झाडाला झोके असायचे. बऱ्याच जणी यायच्या आणि एकाचड एक झोके उंच उंच चढवायच्या. तर असो बघा, अशा काही माझ्या आठवणी होत्या. आता मात्र ते दिवस पाहायला भेटतच नाहीत. खूप क्वचित कुठेतरी आता झोका कोकणामध्ये इकडं तर मला कुठं दिसलाच नाही झोका वगैरे बांधलेला आणि कोणी चढवलेला. प्रत्येक जसा देश तसा भेस म्हटल्यासारखं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं जे रीतिरिवाज आहेत ते असतात. तर असो इकडं सगळं जेवण झालेलं आणि मी लगेचच जेवायला घेतलेलं. तर बघा ताटामध्ये दिसते ती हिरव्या मिरचीची आज आमटी बनवलेली, पुरणपोळी, दूध, भजे, पापड असं सगळं काही बनवलेलं आणि नैवेद्यासाठी कानोले बनवलेले. दुपारी मात्र स्वीटूचा बघा मेकअप कसा चालू होता. माझं मेकअपचं जराही सामान तिच्या हाती लागलं ना तर अशा काहीतरी तिच्या करामती चालू असतात. आणि ऐकायला मात्र तयार नसते मॅडम. सगळं तोंड तिनं खराब करून घेतलेलं बघा. काय करतेस तू? आणि इकडं आ कुणी आणली तुला? काय आणले? अरे रे 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 शी 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 बघा आरशा जाऊन किती लागली होतं बघा नागपंचमीचं रुटीन. तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.